हॅलो एव्हरीवन, मी भाग्यश्री तांदळे. स्वागत आहे आपलं फार्मा ट्युटर या यूट्यूब चॅनलवर. आपण लास्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत पीपी सेकंडचा फर्स्ट सेमचा. सो लास्ट लेक्चरला आपण पीपी सेकंडचं जे सिलेबस कॉपी होती ते बघितलं. आता ह्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करूया युनिट फर्स्ट, दॅट इज कोलोइडल डिस्पर्जन. And what is colloidal dispersion? Colloidal dispersion are defined as those polyphasic systems where at least one dimension of the dispersed phase measure between 1 nanometer and 1 micrometer. So first, what is poly? Poly means two or more than two. Two or more than two. Then polyphasic means complex section or mixture of a complex dispersed phase in a liquid medium. Complex mixture of dispersed phase in liquid medium. Then types of phases, or there are multiple phases. Dispersed phase, multiple phases. ज्या काही मल्टिपल फेजेस कुठल्या असतात बघा, त्याच्यामध्ये मल्टिपल फेजेस तर कुठला फेज असणार आहे? मल्टिपल. there are three multiple phases. First is continuous phase. Second is dispersed phase. And last is interface. बघा, पॉलिफेजिक मीन्स टू और मोर फेज असलेले, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ डिस्पर्स फेज इन अ लिक्विड मीडियम. एका लिक्विड मीडियम मध्ये फेजेस काय असतात? डिफरंट मिक्सचर असतात त्या फेजेसना, म्हणजे जे पार्टिकल्स दिले डिफरंट साइजेसचे पार्टिकल्स इथे अवेलेबल असणार आहे. आता फेजेस जर बघितले आपण, त्यात मेनली देर आर थ्री फेजेस: कंटिन्युअस फेज, डिस्पर्स फेज अँड इंटरफेज. आता कंटिन्युअस फेज जर आपण बघायला गेलं तर एका लिक्विड मीडियम मध्ये ज्यावेळेस आपण कुठलाही सॉलिड किंवा कुठलाही डिस्पर्स एक ऍड करत असतो त्यावेळेस एक कंटिन्युअस फेज तयार होते. तर सिंपल जर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपण, तर आपण 1 ग्लास ऑफ वॉटर घेतला आणि त्यामध्ये शुगर ऍड केली, 2 टेबलस्पून 1 टेबलस्पून कितीही, तर आपल्याला एक कम्प्लीट एक सोल्युशन प्रिपेअर झालेला दिसतो. आपण कुठलं एक कम्प्लिटली डिस्पर्स झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो का हा इथे आता एक शुगरचा पार्टिकल इथे, शुगरचा एक पार्टिकल तिथे, आपल्याला एक कम्प्लीट सिस्टीम दिसते. दॅट इज कंटिन्युअस फेज. आता डिस्पर्स फेज मध्ये काय होतं? ज्यावेळेस आपण कुठलाही लिक्विड मीडियम मध्ये एखादा फेज ऍड करत असतो त्यावेळेस त्या कम्प्लीट याच्यामध्ये आपल्याला डिस्पर्स फेजचे पार्टिकल दिसून येतात. जे पार्टिकल्स कम्प्लिटली डिस्पर्स झालेले सिस्टीम मध्ये असे पार्टिकल्स दिसून येतील. दॅट इज डिस्पर्स फेज. आणि इंटरफेस मीन्स ज्या कंडिशन मध्ये आपण दोन लिक्विड किंवा दोन मीडियम ज्यावेळेस ऍड केलेले असेल त्याचा इंटरफेस आपण क्लिअरली बघू शकतो. दॅट इज इंटरफेस. त्याचा जर सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सिंपल एक्झाम्पल काय येणार आहे? ऑइल अँड वॉटर. ऑइल वॉटर हे याचं सिंपल एक्झाम्पल असेल. आता डिस्पर्स फेज जी असेल तिच्यामध्ये काय आणि कंटिन्युअस फेज. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. कंटिन्युअस फेज मध्ये काय आपल्याला होमोजिनियस दिसतंय, कम्प्लीट सिस्टीम जी आहे ती कशी आहे? complete system is homogeneous. Then dispersed phase मध्ये system is heterogeneous. and interface मध्ये separation of phases. interface मध्ये दिसते आपल्याला separation of phases. so पॉलिफेजिक कशामध्ये येणार आहे? कुठल्या याच्यामध्ये दोन फेज दिसत आहेत? इंटरफेस मध्ये जनरली काय होते? जे मीडियम आपण ऍड करतो ते मीडियमच एक मिक्स होत नाहीये. कंटिन्युअस फेज मध्ये एक कंटिन्युअस फेज दिसते, ते कुठलेच आपल्याला
मिक्सर दिसत नाही. सो डिस्पर्स फेज अशी सिस्टीम आहे की ज्या फेजमध्ये हेट्रोजिनियस सिस्टीम मध्ये आपल्याला फेज हे डिफरंट दिसतात आणि यामध्ये पण काय असणार त्या पॉलिफेजिक असणार आहे. मीन्स याच्या फेज आहे याच्यामध्ये कॉम्प्लेक्सेशन ऑफ मिक्सर इथं अवेलेबल आहे. सो ज्यावेळेस डिस्पर्स फेज असते बट या डिस्पर्स फेज मध्ये कोलॉइडल फेजची डिस्पर्स फेज ज्यावेळेस असणार आहे तिथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आणि सरळ साधा पॉईंट आहे की ज्यावेळेस हे कुठल्याही किंवा नेक्ड आईजनी किंवा कुठल्याही ऑर्डिनरी मायक्रोस्कोपनी विजिबल होणार नाही. दॅट इज डिस्पर्स फेज ऑफ कोलॉइडल सिस्टीम और कोलॉइडल डिस्पर्जन आपण याला म्हणू शकतो. बघा, when the dispersed particle is not visible with naked eyes or any other ordinary microscope, then this dispersed system is a colloidal dispersion. यालाच आपण काय म्हणू शकतो colloidal dispersion. आणि का आपण इझिली किंवा नेक्ड आईजनी ऑर्डिनरी मायक्रोस्कोपने आपण का नाही बघू शकत? बिकॉज ऑफ the dispersed phase measures between 1 नॅनोमीटर and 1 मायक्रोमीटर. याची जी साईज असते ती 1 नॅनोमीटर and 1 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज असणार आहे. सो त्यामुळे आपण कुठलाही ऑर्डिनरी मायक्रोस्कोपनी किंवा ऑर्डिनरी आईजनी आपण नॉर्मल आईजनी आपण याला बघू शकत नाही. सो द कोलॉइडल डिस्पर्जन एज डिफाइंड एज पॉलिफेजिक सिस्टीम. सिस्टीम कशी आहे? पॉलिफेजिक आहे, मोर दॅन 1 फेज आहे, 2 फेज आहे, मोर दॅन अँड डायमेन्शन जे असणार डिस्पर्स फेजर रेंजेस बिटवीन और मेजर बिटवीन 1 नॅनोमीटर अँड 1 मायक्रोमीटर. ओके, देन आता हे जे कोलॉइडल डिस्पर्जन हे कोलॉइडल डिस्पर्जन परत क्लासिफाय केलेले इंटू 3 टाइप्स मध्ये. कोलॉइडल डिस्पर्जन और डिस्पर्जन सिस्टीम जी आहे डिस्पर्जन सिस्टीम आपली क्लासिफाय इंटू 3 टाइप्स. फर्स्ट इज मॉलिक्युलर डिस्पर्जन, कोलॉइडल डिस्पर्जन अँड कोअर डिस्पर्जन. आता हे डिस्टिंग्विश कसे केले किंवा डिफरन्शिएट कसे केलेले ह्या 3 याच्यात क्लासिफाय कसे केले? देन डिपेंडिंग अपॉन दी पार्टिकल साइज. डिपेंडिंग अपॉन पार्टिकल साइज. याच्या सिंपल सगळ्यात सोपा डिफरन्स यांच्यामधला आहे की पार्टिकल साइज. जशी पार्टिकल साइज आहे त्या पार्टिकल साइज वरतून यांना डिफरन्शिएट केलंय. त्याच्यात तिघांमध्ये काय डिफरन्स येतो आपण बघूया. molecular, colloidal and coarse. First, size. The size of molecular dispersion is less than 1 नॅनोमीटर. जी साईज असणार आहे कोलॉइडलची ही 1 नॅनोमीटर पेक्षा 1 नॅनोमीटर पेक्षा कमी असणार आहे. देन याला जर आपण कंपेअर केलं कोलॉइडल डिस्पर्जन सोबत, the size of colloidal dispersion is ranges between 0.5 micrometer to 1 nanometer. And in coarse dispersion, the size of disperse is 1 micrometer, more than 1 micrometer. Then next is visibility. Molecular dispersion कुठलाही नॉर्मल मायक्रोस्कोपनी किंवा कशी आपण त्याला इझिली विजिबल नाही होते. नॉट विजिबल इवन विथ अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑल्सो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी सुद्धा आपण मॉलिक्युलर बघू शकत नाही. बट वेन वी कम्पेअर दिस विथ कोलॉइडल डिस्पर्जन विजिबल विथ अल्ट्रा मायक्रोस्कोप ऑन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे आपण अल्ट्रा मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघू शकतो. इन कोर्स जे असेल ते इझिली आपण विजिबल होणारे आपण इथे ऑर्डिनरी मायक्रोस्कोप जर यूज केला किंवा नॉर्मल आईजने जरी आपण बघितलं तरी हे इझिली विजिबल होत आहे. देन स्कॅटरिंग ऑफ लाईट. जर मॉलिक्युलर डिस्पर्शन मध्ये बघितलं तर लाईट स्कॅटरिंग इज नॉट पॉसिबल. स्कॅटरिंग हे पॉसिबल होणार नाही. का? कारण मॉलिक्युलर जी साईज जी आहे कशी आहे 1 नॅनोमीटर पेक्षा सुद्धा कमी आहे. सो 1 नॅनोमीटर पेक्षा पण साईज कमी असल्यामुळे ते इथे स्कॅटरिंग जे आहे ते स्कॅटरिंग पॉसिबल होणार नाही. बट इन कोलॉइडल डिस्पर्जन साइज रेंजेस बिटवीन 0.5 मायक्रोमीटर टू 1 नॅनोमीटर. सो स्कॅटर्स होणार आहे, स्कॅटरिंग पॉसिबल होईल अँड इट ऑल्सो शोज हँडल इफेक्ट. देन ज्यावेळेस आपण कोर्स मध्ये बघू, कोर्स मध्ये साईज कशी असणार आहे मोर दॅन 1 मायक्रोमीटर. सो इथे जी स्कॅटरिंग आहे ते स्कॅटरिंग इझिली पॉसिबल होणार आहे, इझिली स्कॅटरिंग इथे होईल.
देन परमेबिलिटी, मेम्ब्रेन टू मेम्ब्रेन जे ट्रान्सफर होणार आहे ते जर मॉलिक्युलरमध्ये बघितलं साईज खूप कमी आहे, त्यामुळे जी परमेबिलिटी आहे ती इझिली परमिएबल होईल. तर परमिएबल अक्रॉस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता इकडे कोलोइडल जे आहे ते साईज कशी आहे, साईज इन्क्रीज होतीये. जशी साईज इन्क्रीज होते तसं तसं जे परमिएबिलिटी असेल ती कमी कमी होत जाणार आहे. सो इम्परमिएबल अक्रॉस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि कोर्सची साईज कशी आहे, जास्त साईज आहे, त्यामुळे इम्परमिएबल आहे. बट साईज एवढी जास्त आहे की नॉर्मल फिल्टर पेपरने जरी आपण याला फिल्टर केलं तरीही आपण त्याला इझिली फिल्ट्रेशन जे ते पॉसिबल होणार आहे. सो कुठल्याही मेम्ब्रेन थ्रू हे पास होणार नाही. नेक्स्ट सेटलिंग. सेटलिंगचा जो रेट आहे किंवा सेटलिंग जे मॉलिक्युलरमध्ये साईज खूप स्मॉल असणार आहे, त्यामुळे सेटलिंग इथे पॉसिबल होणार नाही. कोलोइडलमध्ये साईज थोडी जास्त असेल त्यामुळे सेटल होईल, आणि कोर्समध्ये साईज जे असेल ते खूप जास्त साईज असणार आहे, त्यामुळे सेटलिंग रेट जो असेल तो सेटलिंग रेट खूप जास्त हाय असणार आहे. अँड देन लास्ट इज डिफ्युजन रेट. डिफ्युजन रेट जो असेल तो मॉलिक्युलरमध्ये खूप म्हणजे साईजवर डिपेंड आहे बघा. साईज कशी असेल, साईज स्मॉल आहे त्यामुळे डिफ्युजन रेट जो असेल तो हाय असणार आहे, किंवा डिफ्युजन जे असेल इथे रॅपिड होणार आहे. कोलोइडलमध्ये स्लो होईल आणि कोर्समध्ये अजून जास्त स्लो होईल. ओके, तर हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्या सगळ्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, साईज. आपण आधीच बघितलं क्लासिफिकेशन कशावरती आहे, क्लासिफिकेशन इज डिपेंडिंग अपॉन दी पार्टिकल साईज. तर सगळ्यात इम्पॉर्टंट यामध्ये फक्त लक्षात ठेवायचे पार्टिकल साईज. पार्टिकल साईज जर लक्षात ठेवली तर खालचे पॉइंट ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात राहतील. बघा, विजिबिलिटी पण डिपेंड आहे कशावरती, त्याच्या पार्टिकलच्या साईजवरती. जेवढा जास्त साईज असेल तेवढं तो इझिली विजिबल होणार आहे. नेक्स्ट स्कॅटरिंग जे आहे, जर पार्टिकल साईजवर डिपेंड आहे हे पण सुद्धा. पार्टिकल साईज जर स्मॉल असेल तर स्कॅटरिंग होणार नाही. जशी पार्टिकल साईज इन्क्रीज होत जाईल तसं स्कॅटरिंग इथे पॉसिबल होईल. परमेबिलिटी हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. जर खूप स्मॉल असेल पार्टिकल साईज तर इझिली परमेबल होईल. जशी जी साईज इन्क्रीज होत जाईल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे इम्परमेबल होत जाईल. देन रेट ऑफ सेटलिंग जरी बघितलं, रेट ऑफ सेटलिंग पण डिपेंडिंग असतो पार्टिकल साईज वरती. अँड लास्ट डिफ्युजन रेट इज ऑल्सो डिपेंडिंग अपॉन दी पार्टिकल साईज. सो दिस आर दी 3 कोलोइडल डिस्पर्जन्स. कोलोइडल डिस्पर्जन मधले हे 3 डिस्पर्जन आहेत, मॉलिक्युलर, कोलोइडल अँड कोर्स. ओके, थँक्यू.